2012चं हे क्रीडा धोरण 2012चं क्रीडा धोरण जाधव आहे जाधव आणि चव्हाण ते 2012चं क्रीडा धोरण 12ला आपण ह्याच धोरणानुसार आतापर्यंत आपलं सगळं हे चालू आहे. ज्यावेळेस हे धोरण चालू झालं तर हे त्यावेळेस मला वाटतं काँग्रेसचं सरकार वगैरे होतं. महाराष्ट्रांची आपली मालिका चालू होती पहिल्या 10 श्रेयांची. ओके, त्यावेळेस क्रीडा मंत्री होते सुरेश शेट्टी आणि भास्कर जाधव हे राज्यमंत्री होते. हां, ते पहिला भाग ते आपली 10 मालिका होती. आणि त्यावेळेस नंतर मंत्री होते अशोक चव्हाण साहेब. त्यानंतर धोरण बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस ते आपल्याला महाराष्ट्रात धोरण आलं. 2012च्या नंतर आतापर्यंत 2025 आता धोरणाची पुनर्रचना किंवा नवीन धोरणानुसार सगळे कमिटी आहे. तर नवीन धोरणानुसार 2025चं धोरण मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्या विषयामध्ये सगळ्यात मेन जर तुमच्या हातून हे धोरणाचा विषय जर झाला तर महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रामध्ये संपूर्ण क्रीडा क्षेत्र अख्खं ढवळून निघेल. 2012च्या नंतर जे धोरण आतापर्यंत चालू आहे त्याच्यानंतर अजून तरी पुनर्रचना किंवा त्यामध्ये चेंजेस येणाऱ्या 2036चे जे ऑलिम्पिकचं नरेंद्र मोदी साहेब जो स्वप्न पाहत आहेत त्यामध्ये आता कसं 2012ला जे क्रीडा धोरण आहे त्याच्यात चेंजेस होणं आत्ताच्या लेटेस्ट काळानुसार त्यामध्ये खूप मोठं त्याचं हे असेल. तर त्यानंतर मला असं वाटतं हे क्रीडा धोरण तयार करत असताना त्या त्या क्षेत्रातल्या दिग्गजांना त्या निर्णय सगळ्यात आहेत ना कमिटी सगळे नंतर किती लाख हे जुनं आहे. आता करताना सर आता करता येईल ज्यावेळेस आहे त्यामध्ये शास्त्र सगळं हे आहे सगळे त्याच्यामध्ये एवढे लोक एकत्र येतात का? हो, मग सर नवीन धोरण शासनाचं धोरण म्हणजे काय येणार सर. त्याच्या मिटिंग झाल्या. मारुती माने होते म्हणजे हिंद केसरी आल्यावर आपल्याला हे क्रीडा धोरण नवीन जे करायचे केंद्राचं काय क्रीडा धोरण माहिती क्रीडाचं शासन पॉलिसी त्यांची आहे त्यांची. नाही केंद्राचं क्रीडा धोरणला अनुसरून आपल्याला राज्य क्रीडा धोरण तयार करावं लागेल. पहिलं केंद्राचं क्रीडा धोरण परवा राष्ट्रपतीकडनं ते आहे पण हे आपलं सगळं महाराष्ट्रामध्ये मी काय म्हणतो हे 2012चे बरोबर केंद्राचं क्रीडा धोरण परवा झाले राष्ट्रपती बरोबर. ते क्रीडा धोरण काय आहे ते त्याला अनुसरून आपण क्रीडा धोरण तयार करावं लागेल. काय तर त्या दृष्टीकोनातून परत कमिटी करावं लागेल का? कमिटी करावं लागेल. नवीन कमिटीनुसार सगळं होईल. काय करता हे करा तो आपला हा काय नाव आहे तू याच्याकडे होता तो त्याला तू त्यावेळेस तसं दिलेलं आहे. आता क्रीडा संचालक वगैरे जे आहेत तुम्ही आता इथं गेला आहे का? नाही, आता सध्या मी फ्रीलान्स करतो सर. केंद्राचं क्रीडा धोरण मागून घेतलं त्याच योजनेला जर थोडं नवीन महाराष्ट्र शासन दत्तक पुढं घेतात सगळ्या खेळाचं. आपल्याकडे टायकॉन्डो असेल, जुडो असेल, ॲथलेटिक्स असेल तर महाराष्ट्र शासन खेळाडूंना दत्तक घेतं, ट्रेनिंग देतं. आणि तेच खेळाडू आतापर्यंत आपली इंटरनॅशनलपर्यंत गेले. शासनाची योजना आहे. त्याला फक्त आता तो म्हणजे ते मोठं आहे त्याला फक्त तुम्ही जर डॅशिंग मध्ये तुम्ही जर हे केलं तर सर ह्या भरपूर योजना आपल्याच सर म्हणजे फक्त लक्ष नसल्यामुळे त्याचा क्रीडा प्रबोधिनीसारखी एवढी मोठी